नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 8 EMAचा ट्रेडिंग सेटअप. तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे हाय लो कॉन्सेप्ट. आता हाय लो म्हणजे काय, बऱ्याच जणांना वाटत असेल की 8 EMA ठेवायचं, मग त्याला हाय मार्क करायचं दिवसाचं आणि दिवसाचं लो, किंवा सपोर्ट रेजिस्टन्सला जिथं हाय लो असतं किंवा जिथं ट्रेंडिंग असतं तिथे एक सपोर्ट मारायचं, तिथं रेजिस्टन्स मारायचं, ह्याला हाय लो म्हणायचं. असं नाही आहे. तर आपल्याला जे EMAचं इंडिकेटर आहे त्याच्यामध्ये जे एक सेटिंग असतं त्याच्यामधलं आपल्याला हाय लोचं वापर करून आपल्याला ट्रेडिंगचा सेटअप बनवायचा आहे. तर तो कसा बनवायचा, चल या लगेच बघूया आपण. सर्वात आधी आपण काय करूया, इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं. मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल जे पहिलं दिसतं तुम्हाला, तर त्याला घ्यायचं आपल्याला. तर त्याला घेऊन त्याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, इनपुटमध्ये यायचं आहे. हे 9 लेंथ जे 9 आहे त्याला कट करून 8 करायचं आहे. त्याला कट करून 8 केलं, एक मिनिट सेटिंगमध्ये. आणि इथं जे सोर्स दिसतंय त्या सोर्सला काय करायचं आहे ते थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला मी. स्मूथिंग लाईन जे आहे SMA आहे त्याला EMA करून घ्यायचं. अगोदर काय केलं, लेंथला 8 आणि स्मूथिंग लाईनला जे आहे ते EMA केलं, म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल ठेवलं. सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज होतं तर त्याला आपण EMA केलं, मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. स्टाईलमध्ये हे जे निळा कलर आहे तुम्हाला तुमच्या बॅकग्राऊंडनुसार पाहिजे ते कलर ठेवू शकता. मी तर ब्लॅक कलर, काळा कलर ठेवतो, थोडंसं जाडी वाढून घेतो आपल्याला स्पष्ट दिसण्यासाठी. तर इथं आपण सध्याला तर एवढं सेटिंग सांगतो मी. तर हे झालं फक्त इंडिकेटरचं सेटिंग. आता याचा वापर कसा करायचा ते तुम्हाला सांगतो मी. आता एक डेमो म्हणून इथं सांगतोय मी. पण हा व्हिडिओ तुम्हाला फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी असणार आहे. ह्या व्हिडिओनंतर ना तुम्ही स्वतःचा रिसर्च, अभ्यास, ॲनालिसिस मात्र नक्कीच करावा. ट्रेडिंग करायचं असेल तर ते तुमची मर्जी आणि तुमची स्वतःची जबाबदारी असणार आहे. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती निफ्टीचं इंडेक्स चार्ट मी इथं घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याचा वापर कधी आणि कसा करायचा, सेटिंगचा वापर. आता EMA मध्ये आपण तर बघितलं की जे लेंथ आहे ते 8 ठेवलंय आणि बाकीचं सोर्स जे आहे ते आपण अजून ठेवलेलं नाही आहे. आणि स्मूथिंग लाईन जे आपण ठेवलेलं आहे त्याला आपण EMA ठेवलेलं आहे, बरोबर. तर एवढं असं हे तर ठेवलेलं आहे. आता एक सेटिंग आहे ते कधी बदलायचं. जर समजा मार्केट अप साईडला जात असेल, मग तिथून थोडंसं डाऊन, पुन्हा अप, पुन्हा डाऊन, पुन्हा डाऊन, म्हणजे असं प्रकारचं झिगझॅग पॅटर्न बनवत आहे. मग पुन्हा डाऊन, पुन्हा अप, म्हणजे हे पहिलं हे हाय ब्रेक करतंय, मग वरती इथपर्यंत येत आहे, मग हे हाय ब्रेक करतंय, पुन्हा इथपर्यंत येत आहे, मग हे हाय ब्रेक करतंय, मग पुन्हा वरती जात आहे. अशा प्रकारचं मार्केटचं मुवमेंट असतं. पण आपल्याला ज्या वेळेस मार्केटमध्ये हे ट्रेंड चालू असते, आता वरती गेलं, पुन्हा थोडंसं रिट्रेसमेंट घेत आहे आणि खाली कुठपर्यंत येत आहे, जिथून आपल्याला बाईंग करायचं आहे, ते आपल्याला कसं समजणार, तर ते ह्याच्या माध्यमातून, की इथलं हे पॉईंट जे आहे ते आपल्याला समजणार आहे की इथून कसं बाईंग करायचं म्हणून, बरोबर का. इथून कसं बाईंग करायचं हे आपल्याला समजतंय. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सेटिंग करायचं आहे. जर मार्केट आता मार्केट जर अपसाईड असेल, एकच मिनिट, मार्केट जर अपसाईड असेल, थोडंसं रिट्रेसमेंट घेऊन जिथून वर जायला सुरुवात करतं हे पॉईंट आपल्याला कॅप्चर करायला मिळेल आणि इथूनच आपण करणार कॉलमध्ये एंट्री. हे झालं कॉल साईडचं. पुन्हा जर खाली आलं, मग इथून जर वर जात असेल तर हे पॉईंट आपल्याला मिळणार. इथून पुन्हा एक कॉलचं एंट्री सीईचा, एवढं समजलं. तर याच्यानंतर जर मार्केट डाऊन साईडला असेल, एक रिट्रेसमेंट पुन्हा खाली जात असते, तर हे पॉईंट आपल्याला समजणार. तर इथून आपण काय करणार, पी पुट साईडला एंट्री करणार. पुन्हा एक रिट्रेसमेंट पुन्हा खाली जात असताना हे एक पॉईंट आपण कॅप्चर करणार, इथून तिथून पुट साईडची एंट्री मिळणार. तेवढं सिंपल आहे. पण एवढंच की तुम्हाला ह्याच्यामध्ये सेटिंग बदलत राहावं लागेल. तर बाकीचे इंडिकेटर्स कसं आहे, आतापर्यंत जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये लावलं की, आणि त्याच्यामध्ये थोडंफार गोष्टी असतात, टर्म्स अँड कंडिशन्स ते वगैरे, त्या बघून करायचं होतं. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला अप ट्रेंड असेल तर सेटिंग चेंज करावं लागेल, आणि डाऊन ट्रेंड असेल तर सेटिंग चेंज करावं लागेल. आता इथं समजूया आपण, मार्केटचा हा डाऊन अप ट्रेंड आहे. इथं नीट बघू शकताय, मार्केटचा अप ट्रेंड तुम्हाला इथं स्पष्ट दिसतोय, बरोबर. इथून काय झालं, अप ट्रेंड पुन्हा खाली आलंय, पुन्हा वरती गेलेलं आहे, बरोबर. हे अशा प्रकारचं अप ट्रेंड आहे.
तर ह्या अप ट्रेंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्या सेटिंग मध्ये जायचं आहे, इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये. अप ट्रेंड असताना इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये जायचं आणि जे इनपुट मध्ये मी तुम्हाला जे सांगितलं सोर्स मध्ये क्लोज आहे, जर मार्केट अप ट्रेंड असेल तर ह्याला लो ठेवायचं. आता हे आहे अप ट्रेंडचं सेटिंग. काय काय नीट बघून घ्या. मार्केट वर साईडला जात आहे, ह्याला म्हणतात अप ट्रेंड. अप ट्रेंड असताना आपण काय करायचं, लेंथ 8 EMA ठेवायचं. हे तर कंपल्सरी फिक्सच आहे, ह्याला बदलायचं नाही, 8 EMA. आणि मार्केट अप ट्रेंड असेल तर सोर्सला लो ठेवायचं आणि स्मूथिंग लाईन तर EMAच असणार आहे. म्हणजे हे लेंथ 8 आणि हे EMA स्मूथिंग लाईन हे तर कंपल्सरी फिक्स असणार. फक्त काय तुम्हाला जर मार्केट अप ट्रेंड असेल तर अप ट्रेंड मध्ये सोर्सला लो ठेवायचं आणि मार्केट जर डाऊन ट्रेंड असेल तर या सोर्सला हाय ठेवायचं. पाठीमागील चार्ट तुम्ही बघू शकताय. आता हाय ठेवलंय, आता याला जर लो केलं, हे बघा लाईन्स बदलतात, त्याची जागा बदलते. एवढं समजलं? म्हणजे आता कसं आहे, मार्केटचा अप ट्रेंड आहे म्हणून आपण काय करणार, याला लोच ठेवणार. कारण पहिलं सांगितलेलं आहे मार्केट अप ट्रेंड असेल तर लो ठेवायचं आणि डाऊन ट्रेंड असेल तर हाय ठेवायचं. आता हे कशामुळे ठेवायचं ते सांगतो. आता इथं 8 EMA तर फिक्स आहे आणि अप ट्रेंड असल्यामुळे लो ठेवलेलं आहे. त्यानंतर स्मूथिंग लाईन EMA ठेवलं आहे. बस याला ओके करून टाका. हे सेटिंग झालंय, अप ट्रेंडची सेटिंग झालेली आहे. आता अप ट्रेंड का बरं माहिती आहे का तुम्हाला सांगायचं. आता तुम्ही इथं बघितलेलं असेल, मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे, ज्या वेळेस हे लाईनला क्रॉस केलंय त्यावेळेस अप ट्रेंड सुरू झालं. मार्केट वर जाऊन जिथून खाली येत आहे, खाली कुठपर्यंत येत आहे, इथपर्यंत आलं, या पॉईंट पर्यंत आलं. या पॉईंट पर्यंत आल्यावर आपल्याला हे समजणार कसं की इथूनच आता मार्केट वर जाणार आहे. तर इथं समजणार असं की या ठिकाणी जर आपण बघितलं, इथपर्यंत आल्यावर आपल्याला समजणार कसं, इंडिकेटर सांगतंय. इंडिकेटरच्या वरती जर कॅन्डल गेला निघून तर समजून घ्यायचं की हेच ते पॉईंट आहे जिथून आपल्याला कॉल बाय करायचं आहे. म्हणजे आपण दरवेळेस काय करतो, EMA लाईनला क्रॉस करून वरती जातो. म्हणजे दरवेळेस आपण काय करतो, EMA लाईनला क्रॉस करून वरती गेलं तर आपण कॉल बाय करतो, EMA लाईनला क्रॉस करून खाली आलं तर आपण पुट बाय करतोय. म्हणजे कॅन्डल जर EMA लाईनच्या वरती असेल तर कॉल बाय अप साइड, आणि कॅन्डल्स EMA लाईनच्या खाली अशा प्रकारे असतील तर डाऊन साइडला पुट बाईंग आपण करतो. तर ह्याच्यामध्येच आपल्याला समजेल की आता मार्केट इथपर्यंत आलेलं आहे, मग एक रिट्रेस घेण्यासाठी आलेला आहे, पण तो रिट्रेस कुठपर्यंत घेईल हे आपल्याला समजत नाही. तर हे EMA लाईनच्या नुसार आपल्याला समजणार. कारण की आपण काय केलंय, तर लो जे ठेवलेलं आहे, आपण सोर्स मध्ये जे लो ठेवलेलं आहे ते लो आपल्याला दाखवतंय की लो याचं इथपर्यंतच आहे, याच्यानंतर पुन्हा वरती जाणार आहे. मार्केट इथं काय केलेलं आहे, 8 EMAच्या वरती, EMA लाईनच्या वरती गेलाय, त्यानंतर खाली रिट्रेसमेंट घेण्यासाठी आलाय. मग एक लो बनवणार, हे पहिला लो इथं आहे, मग त्यानंतर दुसरं लो इथं मारणार. म्हणजे हायर लो, हायर लो म्हणजे पहिलं लो जे खाली असतंय त्याच्यानंतरचं दुसरं लो वरच्या लेवलला असणार. अशा प्रकारचं याला हायर लो म्हणतात. तर पहिला लो इथं खाली आहे, दुसरा लो इथं वरती बनवलंय, तर त्याच्यासाठीच आपण ते लो ठेवलेलं आहे. अप ट्रेंड मध्ये लो कुठपर्यंत दाखवत आहे, EMA 8च्या सेटिंग वरती, EMA 8च्या सेटिंग वरती अप ट्रेंड मध्ये दुसरं लो कुठं दाखवणार, तर पहिलं लो इथं मारलंय तर दुसरं लो इथपर्यंत येणार. आणि हे कसं समजणार, ज्या वेळेस या EMA लाईनच्या वरती पुन्हा मार्केट जाईल त्यावेळेस समजून घ्यायचं की यस इथंच आहे आपलं हे लो, आणि हे EMA लाईनला जर क्रॉस करून वरती गेलंय म्हणजे ही ती आपली एंट्री होणार आणि त्यानंतर वरती आपण टार्गेट सेट करू शकतोय. बरोबर आहे का? मी थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं म्हणलं, इथं जर एंट्री EMA लाईनच्या वरती जाऊन क्लोज केलं, मग समजलं आपल्याला की हेच लो आहे, इथून आता वरती जाणार. मग इथं वरती एंट्री झाल्यावर इथं एंट्री होणार, EMA लाईनच्या वरती गेल्यामुळं इथं SL असणार आणि वरती टार्गेट तुमच्या मर्जीनं तुम्ही डिसाईड करू शकता. तुम्हाला किती कन्फर्म आहे, म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय, कम्फर्टेबल वाटतं, त्यानुसार तुम्ही तुमचं टार्गेट सेट करू शकताय. तर हे समजलं तुम्हाला आता अप ट्रेंड मध्ये. आता आपण एक बघूया डाऊन ट्रेंडचं एक्झाम्पल. डाऊन ट्रेंड
आता हे डाऊन ट्रेंडचं एक्झाम्पल आपण आता इथं बघणार आहे. आता हे लाईन्स तुम्ही बघून घ्या. तुम्हाला इथं जसं दिसतंय ना, आपण आता सुरुवातीला मी तुम्हाला काय म्हणलंय की मार्केट अप ट्रेंड असेल तर एक रिट्रेसमेंट घेणार, पुन्हा त्याला वरच्या साईडला हे लेवल ब्रेक करणार, वरती जाणार, पुन्हा वरती जाऊन पुन्हा एक रिट्रेसमेंट घेणार, पुन्हा त्याच्या वरती जाणार. म्हणजे मार्केटमध्ये जर अप ट्रेंड असेल तर एक रिट्रेसमेंट पुन्हा वरती, पुन्हा रिट्रेसमेंट पुन्हा वरती. मग हे लो आपण कॅप्चर केलं तर आपण कॉल बाय करण्यात एकदम सोपं होईल. एसएल पण छोटा लागेल आपल्याला आणि टार्गेट मोठे मिळतील. तर याच्यामध्ये आपल्याला आपण लोचं सेटिंग ठेवलं होतं अप ट्रेंडला. आता आपण डाऊन ट्रेंडचं बघणार आहे. याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. जे लेंथ 8 आहे ते 8च असणार. जे स्मूथिंग लाईन EM आहे ते EMAच असणार. फक्त जे लो ठेवलंय, आता तुम्ही पाठीमागची सेटिंग बघू शकताय. अप ट्रेंड असल्यामुळे आपण लो ठेवलंय सोर्सला. आता डाऊन ट्रेंड आहे त्याला हाय ठेवायचं. आता बघा तुम्ही इथं साईडला सेटिंग कसं चेंज होतं, म्हणजे लाईन्स. याला आता आम्ही हाय ठेवतो. बघितलंय का? हाय ठेवल्यामुळं काय झालं, कॅन्डल्स त्या EMA लाईनच्या खाली आले. मग आपल्याला एवढं तर माहित आहे की कॅन्डल ज्यावेळेस EMA लाईनच्या खाली असणार त्यावेळेस निश्चितच आपण काय करणार, पोट बाईंग करणार. पण अगोदर जे सेटिंग होतं, थोडक्यात मी इथं सेटिंग पुन्हा ओपन करतो. पुन्हा मी सेटिंग ओपन केलं. सेटिंग मध्ये जर थोडं साईडला घेतलो आणि तुम्ही इथं जर बघू शकताय तर ते जे हाय आहे त्याला जर मी लो केलं पुन्हा, हे बघा लाईन्स त्याला येऊन चिटकले कॅन्डल्सला. म्हणजे आपल्याला कन्फर्मेशन तेवढं नाही भेटत असं कन्फर्म. मग इथं जर आपण हाय ठेवलं तर एकदम शुअर शॉट कन्फर्म असणार की कॅन्डल्स पूर्णच खाली आहे. मग याला ओके करा. तर इथं हाय ठेवण्याचं कारण काय ते पण आता तुम्हाला सांगतोय. मार्केट खाली आल्यावर आपण काय करतो, पुटच बाईंग करतोय. मग ते 8 EMA जे लाईन आहे त्याच्यानुसार. मग त्यानंतर ना खाली कुठपर्यंत येतं आणि त्यानंतर ना एक रिट्रेसमेंट घेण्यासाठी जात आहे. तर हे पॉइंट आपल्याला समजतंय की इथं लोअर हाय आहे. पहिला हाय कुठं मारलाय, इथं वरच्या लेवलला पहिला हाय. त्यानंतर ना मार्केट पहिलं हाय इथं, त्यानंतर मार्केट खाली आलं, मग थोडंसं रिट्रेसमेंट, मग हे दुसरं हाय, त्यानंतर पुन्हा खाली, मग तिसरं हाय, त्यानंतर ना पुन्हा खाली. असं प्रकारचं डाऊन साईडला मार्केट गेलेलं आहे. तर हे हाय ओळखण्यासाठी की मार्केट इथून खाली तरी आलंय पण आता रिट्रेसमेंट घेऊ लागलंय, लोअर हाय बनवत आहे. तर ते हाय कुठपर्यंत बनवत आहे, ते इथपर्यंत बनवलेलं आहे. पण हे कन्फर्म कधी होणार, ज्यावेळेस पुन्हा EMA लाईनच्या खाली कॅन्डल जाईल आणि क्लोज करील. इथं आपली असणार आहे एंट्री, बरोबर का? EMA लाईनच्या खाली गेलं इथं तर इथं आपली एंट्री असणार आहे क्लोज केल्यामुळं, आणि इथं वरती SL असणार आहे आणि खाली टार्गेट आपल्या कम्फर्टेबल नुसार आपण ठेवू शकतोय, बरं का? एवढं समजलं तुम्हाला? बाकी अशाच प्रकारचं तुम्ही काय करू शकता, थोडं बॅक टेस्टिंग करू शकताय आणि चालू मार्केटमध्ये तुम्ही पेपर ट्रेड पण करायचं आहे. कारण की मी पेपर ट्रेडसाठीच बनवतोय. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून काहीतरी शिकून स्वतःच्या मर्जीनेच तुम्ही ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा कुठल्याही प्रकारचं मी तुम्हाला सल्ला देत नाही की तुम्ही ट्रेडिंग करायला पाहिजे म्हणून. ते तुमची मर्जी आणि तुमची जबाबदारी असणार आहे. बाकी हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर प्लेलिस्ट बघायला अजिबात विसरू नका. बेसिक टू ॲडव्हान्स नावाचा एकदम जबरदस्त या ठिकाणी मी प्लेलिस्टमध्ये एक पूर्ण व्हिडिओचा सेटअपच दिलेला आहे. बेसिक टू ॲडव्हान्स सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम खूप म्हणजे इम्पॉर्टंट व्हिडिओ त्यामध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे. आणि टेक्निकल इंडिकेटर्स किंवा टाइम फ्रेमवरती सेटिंग, ते ट्रेडिंग सेटअप सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही नवीन असाल तर नक्कीच एकदा चॅनलच्या प्लेलिस्टला व्हिजिट करा. चला भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.